चेंबूरमधील डायमंड उद्यान परिसरात मंगळवारी 30 जूनला दुपारी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत शाळेच्या व्हॅनवर भले मोठे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती मिळते, तर 10 विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्घटना दुपारी 3च्या सुमारास चेंबूरमधील सेंट अँथनी हायस्कूल परिसरातील 11व्या रस्त्यावर घडली. टिळकनगर येथील युनिव्हर्सल विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी स्कूल व्हॅन आली होती. त्यावेळी रस्त्यालगत असलेले जुने झाड अचानक व्हॅनच्या मागील भागावर कोसळले. अपघाताच्या वेळी व्हॅनमध्ये 12 ते 15 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. झाड कोसळताच व्हॅनचा मागील भाग पूर्णपणे दबला गेला आणि अनेक विद्यार्थी आत अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पोलीस, अग्निशमक दल आणि पालिका प्रशासनाला कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमक दलाच्या जवानांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करत 4 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढून झेन रुग्णालयात दाखल केले. मात्र व्हॅनच्या मागील बाजूस बसलेला विहान श्रीवास्तव हा विद्यार्थी झाडाखाली गंभीररित्या अडकला होता. त्याच्या अंगावरच झाडाचा मोठा भाग कोसळल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न केल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने झाड बाजूला करून विहानला बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने झेन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 10 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून जुन्या व धोकादायक झाडांच्या सुरक्षितेबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जुन्या आणि धोकादायक झाडांची वेळेत तपासणी व छाटणी झाली असती तर एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव वाचू शकला असता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.